कसे आहात सर्वजण. माझं आणि माझ्या मुलीचं, जी माझी मुलगी होती, तिचं कधीच जमलं नाही. कारण का, ती सतत चुका करत राहिली आणि मोठ्या मोठ्या चुका करत राहिली आणि ती चुका सुधारायला तयारच नव्हती. तिला खूप वेळा सांगितलं की बाई, तुझं चुकतंय, तू जरा नम्र लीन बन, घाणेरडं बोलू नको, चांगली भाषा वापर. पण तिने काही वापरली नाही. शेवटी नातं तुटलं. आणि नातं तुटण्यामागचं कारण आहे तिचा अहंकार, तिच्याकडे असलेली नोकरी, पैसा. तिला असं वाटलं ह्याच्या मागे मी जाईल, पण मी कधीच गेले नाही. मला नकोय ते, मला ते अजिबात नकोय. मला तिने चांगलं राहावं, समाजात तिने नाव करावं, मुलीवर चांगले संस्कार करावे, लोकांनी म्हटलं पाहिजे की अरे खरंच ही मुलगी आहे ना, खूप चांगली आहे, हो की नाही. परंतु ती ना ऐकत नव्हती माझं. तिला काही चांगलं सांगितलं तर ती उलट वागायची. अजून पण ती उलटच वागती. त्यामुळं मला भयंकर राग येतो. आणि ती अशी नव्हती, पण ती वाईट संगतीत लागली आणि वाईट संगतीने तिचं हे असं झालेलं आहे. तिला लोकांनी, नातेवाईकांनी, तिच्या स्वतःच्या बावडलांनी, ह्यांनी त्यांनी तिला फार जवळ केली. माझे पण काही आहेत नातेवाईक, त्यांनी तिला हे केलं, सपोर्ट केला. त्यामुळं ती अशी बेफाम झाली आणि माझं आणि तिचं नातं कायमचं तुटलं. हेच सांगायचं होतं. वाईट वाटतं, आई म्हणून खूप वाईट वाटतं, पण काय करणार, नातं तोडलेलंच बरे. कारण का, माझ्या मनशांतीसाठी. कारण माझे आता किती दिवस राहिले, कधी ना कधी तर मी जाणारच आहे की नाही. आणि तिला जसं वागायचं तसं तिने वागावं, जसं राहायचं तसं तिने राहावं. कारण शेवटी तिचं आयुष्य आहे, हो की नाही. चांगलं पण समजतं आणि वाईट समजतं. माणूस अन्नच खातं, गूळ तर खात नाही ना, हो की नाही. पण आई म्हणून मला फार वाईट वाटतं की ती अशी वागते म्हणून. बस, बाकी सगळ्याचं सार एकच आलं की ती अहंकारी आहे, घमेंडी आहे, तिला खूप गर्व आहे, अभिमान आहे. कशाचा आहे हे मलाच माहिती नाही.